कितीला बसतं? हे 23,000 ला बसतं. आणि हे जर घेतलं तर तुम्हाला डायरेक्ट वरती स्टोरेज टँक मध्ये पाणी टाकलं ना. यूज कसं करतो? आता हे जर जोडलं ना, आता बघा इथं दाखवलेलं आहे. हे जोडल्यानंतर आहे ना, फक्त टाकीमधून तुम्हाला पाणी रिसायकल करायचं आहे. मोटर चालू करून द्यायची, तुमच्या टाकी भरून घ्यायची. हो हो, पण यालाही सप्लाय लागतो. यालाही सप्लाय लागतो. यालाही सिंगल फेज, यालाही सिंगल फेज. मशीनला 0 मेंटेनन्स, 5 वर्षाची गॅरंटी, 25 वर्षाची नाही. ज्यावेळेस आपण मशीन बसवतो त्यावेळेस फक्त ऑइल टाकावं लागतं. एक वेळेस टाकलं तर 25 वर्षे टाकायची गरज नाही. हे पाणी फक्त रिसायकल करायचं. रिसायकल केलं ना, हे पाणी ट्रीट होतं. तुम्ही म्हणजे 1000 लिटर टाकी असेल तर 6 घंटे करायचं. सकाळी 3 घंटे, संध्याकाळी 3 घंटे. जर समजा आपण डायरेक्ट बोरवेलला गेलो सोडतो, मोटर आहे. एवढी छोटी मोटर आहे ना बोरवेलमध्ये. घरगुती वापरायला तरी चालेल ना. डायरेक्ट सोडून चालेल ना. हो चालतं, मग काय अडचण ते चालेल. नाही. म्हणजे कसं आहे, शक्यतो लोकांच्या एक इंचाच्या पुढे लाईन राहतात आणि त्याला हे वापरायचं. काही अर्धा जर इंच असेल तर पर्याय नाही ना. मग तो 40,000 घालण्यापेक्षा इकडे आपण 20,000 तेच म्हणतो ना, जे घरगुती वापरणारा बोरवेल आहे त्याला एवढं मोठं चालणार नाही ना. एक छोटा म्हणजे आता काही बिल्डिंग असतात, काही जर फ्लॅट सिस्टीम असेल ना तर मग याच्यासाठी हे काढलं जातं. शेतीला वगैरे असं आता स्वतःमध्ये काय सांगतात वापरतात तर हे पण इकडे वापरतात. हा, मी याच्यासाठी हे बनवलेलं आहे. हे ना कोंबड्यासाठी खूप चांगलं आहे. कोंबड्यासाठी काय इथं पोल्ट्री कसं चाललंय? माणसासाठी चांगलं नाही का? फार कमी झालेलं पाणी आल्यानंतर ते चांगलं होईल. हा, ते तर आहे. नाही होणार. केस घातला तुम्ही घालतात केसासाठी. केस गळणं, त्वचा बुरी पडते. कोंबडी किती होणार तिची? हा, बरोबर. काय चालेल.